नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात सध्या शेतकरी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मान्य नाही. कर्जमाफी विरोधात शेतकरी का आक्रमक झालेले आहेत? या कर्जमाफी विरोधातच आमदार रोहित पवार उद्या पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला येथील शेतकऱ्यांचा पाठिंबा असणार आहे का, या सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपण 25 येथील शेतकऱ्यांची त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या कर्जमाफी विरोधात आणि आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग विरोधात. काय नाव? सज्जन दुरापे लवंग. काय शासनाने जी कर्जमाफी जाहीर केली, काय शेतकऱ्यांचं मत आहे त्यावर? सर्वसामान्य शेतकऱ्याला याचा काय फायदा होईल असं वाटत नाही. पूर्वी आदरणीय पवारसाहेबांनी, आदरणीय उद्धवसाहेबांनी जी कर्जमाफी केली ती सरसकट केली, त्याला निकष नव्हते. शेतकरी केंद्रबिंदू मानून पवारसाहेबांनी केंद्र सरकारच्या वतीनं कर्जमाफी केली ती सर्वसामान्य शेतकरी तिथून ऊर्जा अवस्थेत आला आणि आजच्याच परिस्थितीला प्रचंड शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे. सरकारने निकष भयंकर कठोरपणे लावलेले आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला होणार नाही. आणि हा झाला कर्जमाफी थकीत कर्जदारांचा विषय. आणि जे कर्जदार, जे सभासद आहेत किंवा जे शेतकरी आहेत, हे शेतकरी जे कर्ज रेग्युलर फेडतात ह्याच्यासाठी जी शासनाने अनुदान देण्याची घोषणा केली होती 50,000 रुपये, ते आजपर्यंत कसलंही अनुदान जमा झालेलं नाही किंवा त्याचा कसल्याही प्रकारचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला झालेला नाही. आणि हे सरकार निव्वळ फसवे आहे आणि शेतकऱ्याचा गळा घोटतं आहे. हजारो शेतकरी आत्महत्या करतात. ह्या सरकारला जाग येत नाही. म्हणून आम्ही रोहित पवारांच्या जे पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन आहे याच्या समावेत आहोत. काय तुमच्या परिसरातले किती शेतकरी आंदोलनात? सर्व शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा आहे. नमस्कार, मी संभाजीराव शिवाजीराव इनामदार. काय शासनाने जी कर्जमाफी जाहीर केली, काय तुम्हाला वाटतं, योग्य आहे अयोग्य आहे? गेले 15 वर्ष झालं हे शासन अभ्यास करतंय. त्यांनी कधी शेतीच केली नाही. शेती आणि शेतीची काय जे प्रश्न असतात त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही सरकारला. सरकार नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने कधीच नाही. मोठ्या दांडग्या उद्योजकांचे कर्ज माफ केले, परंतु आज अशी अवकाळी आणि सुलतानी संकट नेहमीच शेतकऱ्यावर येत आहेत. पण शेतकऱ्याच्या बाजूने सरकार कधीही नाही. सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्या बाजूने आहे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली, शेतकऱ्यांना जा फायदा होणार आहे. अजिबात होणार नाही. कसा फायदा होईल सांगा की? जे रेग्युलर आहेत त्यांना पण कर्जमाफी नाही आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना पण अनेक निकष लावलेत. म्हणजे जे द्यायचं आहे पण आपण सरळ हातानं खायचंच नाही का शेतकऱ्याने? सरळ हातानं कधी मोजायचं नाही. अहो, शेतकऱ्यासारखा मोठ्या मानाचा माणूस कोणच नाही. पण सरकार हे शेतकऱ्याच्या विरोधात नेहमीच आहे. आता या संदर्भात उद्या आमदार रोहित पवार पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करतायत. काय त्याविषयी तुमचे असणार आहे? अहो, अधिक मास आहे. अधिक मासानिमित्त आम्ही पंढरपूरला पण जाणार आहोत. पण पांडुरंगाला सांगणार आहे की असलं कर्दन काळाचं सरकार आम्हाला नको आहे. ज्या सरकारमुळं आम्हाला शेतकऱ्यांना फारच त्रास होतो. शेतकऱ्याच्या बाजूनं कधीच निर्णय होत नाही. आणि अभ्यास मुख्यमंत्र्यांचा अभ्यास बाकीच्या ह्याच्यावर आहे, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत कधी अभ्यास व्हायचा? म्हणून आम्ही उद्या रोहित पवारांच्या आंदोलनाला अन्नत्याग नाही, उपोषणाला बसू, त्यांच्याबरोबर पाहिजे ते आंदोलन करू. नाव सांगा. अभिजित. आता शासनाने कर्जमाफी जाहीर केली, काय वाटतं ती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे नुकसानीची आहे? शेतकऱ्यांना काय त्याचा फायदा होईल असं वाटतं? त्याच्यामध्ये निकष खूप लावलेले आहेत, त्यामुळं फायदा तर काय होणार नाही असं वाटत नाही. काय निकष काय आहेत आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही? आता नुसतंच फक्त चाललं आहे ना की बाबा माफी, त्याच्यामध्ये एवढं म्हणजे अजून काय त्याच्यामध्ये फक्त प्लॅनिंग झालं आहे, ॲक्शन काहीच नाही आहे अजून त्याच्या बाबतीत. तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आता अवकाळी पावसामुळे. तर या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी आहे का? नाही, तेवढी तर पुरेशी नाही आहेच. कारण एकराचा जर खर्च बघायला गेलं तर एवढं केळी आपल्या इकडच्या भागात पडलेलं आहे, तर त्या केळींचा एकराचा खर्च बघायला गेलं तर 1.5 लाखापर्यंत गेलेला आहे. आणि खतांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, तर तेवढी कर्जमाफी काहीच नाही आहे तसं बघायला गेलं तर. युवा शेतकरी म्हणून काय अपेक्षा असणार आहे? कशा प्रकारची कर्जमाफी व्हावी असं वाटतं? आता त्याच्याबद्दल आपण नाही एवढं काय सांगू शकत, पण सरसकट कर्जमाफी दिली तर ते अजून चांगलंच आहे. आणि थोडंसं जे रेग्युलर भरतात त्यांना पण थोडंसं आणखीन अर्थसहाय्य चांगलं भेटलं तर आणखीन थोडंसं चांगलं होईल त्याच्यामध्ये. याच कर्जमाफीसाठी उद्या आमदार रोहित पवार पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. तर युवा शेतकरी म्हणून तुम्हाला तुमचा पाठिंबा असणार आहे का त्याला? हो, असणार की. मामा, काय नाव तुमचं? स्वप्न अनुबत चव्हाण. काय तुम्ही आता अनुभवी आहे, इतक्या वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला, काय वाटतं आता शासनाने जी कर्जमाफी दिली याबद्दल काय मत आहे तुमचं? ही निव्वळ फसवी कर्जमाफी आहे. शेतकऱ्याचं ही नुसतं
काय चाललं हे बघायचं आहे आणि किती कर्जाचा आहे त्याचा अंदाज घ्यायचा. पण कर्ज कुठलं माफ करायचं नाही त्याचं. ती पवारसाहेबांच्या काळात जी कर्जमाफी झाली होती त्या पद्धतीची ही कर्जमाफी नाही. याला खूप निकष अटी लावलेल्या आहेत त्याच्यामुळं कुठलाच शेतकरी ह्याच्यात म्हणजे प्रत्येक गावात एक 10 शेतकरीसुद्धा ह्याच्यात बसणार नाहीत अशी कर्जमाफी केली. आता आपण 25 आहे, तुमच्या भागातल्या किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल वाटतं या कर्जमाफीचा? आता आमच्या लवंगमध्ये 1-2% सुद्धा लोकांना याचा फायदा होणार नाही. काय काय जाचक नियम अटी काय आहे जसा फायदा होणार नाही ज्यामुळं? अहो ह्यांनी 1900 हे अगोदरचं काय कर्ज ह्याच्यात केलं या 23चं काय धरायचं, कुठलं काय करायचं. काही लोकांनी आता 16पासून थकीत आहेत. पूर्वीची कर्जमाफी 2 वेळा झाली पण त्यात बी काही लोक बसलेली नाहीत. मग त्या लोकांनी असं तटवतच राहिलेली होती. काय अपेक्षा काय असणार आता शासनानं कर्जमाफी ही सरसकट म्हणलेलं आहे त्याच्याप्रमाणेच केली पाहिजे. इलेक्शनच्या काळात तेवढं त्यांनी सरसकट असं घोषणा करते द्या, आश्वासन देते द्या, पण त्याचं काय पालन करत नाही शासन. त्याच्यामुळे ही सरकारच फसवा आहे. या फसवेगिरी विरोधातच आमदार रोहित पवार उद्या पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करतात. काय शेतकऱ्यांचे तुमच्या कसे या आंदोलनाला पाठिंबा असणार आहे? शेतकऱ्याचा भरपूर पाठिंबा त्यांना मिळणार आहे. प्रत्येक गावातनं 70% लोक पाठिंब्यासाठी त्यांच्या जातील. आपल्या गावातले किती शेतकरी जातील? आपल्या गावातले आमच्या तरी नाही ना म्हणजे 200 ते 250 शेतकरी जातील. काय नाव? राम उत्तम दत्तो भोसले. काय किती शेती आहे? शेती 18 एकर आहे. बरं, काय आता शेतीत? काय सगळी केळ आहे, ऊस आहे. काय नुकसान झालं का? झालंय भरपूर नुकसान आणि कर्जमाफीचं बी बोला काय तरी. काय कर्जमाफी केली सरकार? कुठं केली? आमच्या हातात काय रुपया नाही निसता. मग सरकार म्हणते कर्जमाफी केली. नुसतं बोलते टीव्हीला. बरं, तुम्हाला काय नाही फायदा झाला? नाही आणखी अर्ज बिर्ज केलाय का तुम्ही? नाही अर्ज त्यांची मागणी केली त्यावेळेला दिली आम्ही भरून सगळं. बरं, काय वाटतं होईल का फायदा कर्जमाफीचा? काय होत नाही. काय कशामुळे होत नाही? काय लबाड आहे सरकार. काय नियम अटी काय लावले का त्याच्यात? मग काय आहे तर काय काय 18-19ला जी कर्जमाफी त्यांना नाही आणि 2 लाखाच्या कर्जदाराला कुठं 25 आणि 50 द्यायचं. नियमित कमी कर्ज भरणार आम्ही 25 वर्ष भरतोय. आमचा काय तोटाच आहे सारखा. काय फायदाच नाही. म्हणजे ह्या कर्जमाफीचा तुम्हाला काय तोटा नाच आहे. 11चा बी आणि 19चा बी. आता काय फायदाच होत नाही होत. काय अपेक्षा आहे सरकारनं कशा प्रकारची कर्जमाफी करा? सर्व सकाळी या बारीन कर्जमाफी करावी आमची विनंती आहे. बरं, मग ह्या सरसकट कर्जमाफीसाठी उद्या आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करतायत. आम्ही येणार आहे सभेला त्यांच्या. किती शेतकरी जातील तुमचे? आमच्या जवळ 100 तर नेन आमच्या गट्टीतल्या आहे तिथे.